माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच माध्यमातून मी सुद्धा न्यूज चॅनल वरून बघितलं आणि त्यानंतर माझा त्यांच्याबरोबर फोन झाला। मी त्यांना म्हणलं सुद्धा की साहेब मला तरी कल्पना द्यायची होती आणि साहेबांनी मला सांगितले की तुझ्यासाठी सरप्राईज आहे। ह्या सर्व गोष्टी जसं आपण सर्वांनी न्यूजच्या माध्यमातून कळालं तसंच मला सुद्धा कळालं। सकाळी 8 वाजता सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच माध्यमातून मी सुद्धा न्यूज चॅनल वरून बघितलं आणि त्यानंतर माझा त्यांच्याबरोबर फोन झाला। मी त्यांना म्हणलं सुद्धा की साहेब मला तरी कल्पना द्यायची होती आणि साहेबांनी मला सांगितले की तुझ्यासाठी सरप्राईज आहे आणि आता हा पक्ष तुझ्या बरोबर ताकदीने उभा राहणार आणि तू संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये काम करायचं। युवा मोर्चाची बातमी अनेक मंत्र्यांची भेटला, केंद्रीय मंत्र्यांची भेटला, काय त्यांच्याशी संवाद झाला? मला सर्वच मंत्री महोदयांनी आणि खास करून मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे विचार मांडले। भारतीय जनता पार्टीची विचारधारा काय आहे याचा अभ्यास करायला मला सांगितलंय। त्याच्याबद्दल काही गोष्टी त्यांनी महत्वपूर्ण मला सांगितल्या आणि इथून पुढे येणाऱ्या काळात मी भारतीय जनता पार्टीसाठी खास करून हा पक्ष वाढीसाठी करीन। आम्हाला आता माझं असं टार्गेट आहे की येणाऱ्या 1 वर्षात संपूर्ण राज्यामधलं 1 लाख युवक युवती आता या पक्षामध्ये प्रवेश करतील। हे आमच्या समोर ठेवून आता आम्ही कामाला लागलेलो आहे।